हाय हॅलो, मी सपना. आज आपण बनवत आहोत चिकन मसाला रेसिपी. 5 ते 6 मिनिटात होणारी चिकन रेसिपी आज आपण बनवत आहोत. मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन. एका बाउलमध्ये चिकन घेतलेले आहे. त्यात मी अर्धा चमचा हळद आणि मीठ 1 चमचा टाकले आहे. ते मिक्स करून त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीरची मिक्सरमधून काढून त्याची 1 चमचा पेस्ट मी चिकनमध्ये घालत आहे. ते चांगले मिक्स करून घेत आहे. मिक्स झाल्यानंतर मी 2 मिनिटं बाजूला साईडला ठेवून एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 विलायची टाकत आहे. त्यानंतर मी कांदा परतून घेत आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत मी परतत आहे. कांदा लालसर झाल्यानंतर मी अजून थोडीशी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकते. नंतर लालसर कांदा झाल्यानंतर मी चिकन त्यामध्ये पातेल्यामध्ये टाकून घेतले. चांगले मिक्स केले, हलवले. चांगले मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यानंतर त्याला एक वाफ काढून घेणार आहे. झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी, थोडेसे खोबरे टाकायचे वाफ काढायच्या आधी. खोबरे टाकल्यानंतर थोडेसे वाफ काढून घेतल्यानंतर पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर थोडे शिजवून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं चांगले शिजल्यानंतर आपण उकळी येऊन द्यायची आहे. त्याला चांगली उकळी आल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये खोबरे आणि थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहे. थोडेसे खोबरे भाजायचे, तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ आणि खोबरे मिक्स भाजले तरी पण चालते. 1 मिनिट भाजून घेतल्यानंतर ते मिक्सर मधून काढायचे तीळ आणि खोबरे. दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले मी. 2 चमचे तेल घेऊन ते गरम होऊन देते. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मी थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, छोटासा, एक चमचा काळे तिखट आणि अर्धा चमचा सुहानाचा चिकन मसाला मिक्स करून घेत आहे. चांगले परतून नंतर त्याच्यामध्ये तीळ आणि खोबऱ्याचे वाटण मी टाकत आहे 2 चमचा. चांगले तेल सुटेपर्यंत मी चमच्याने हे हलवत आहे. मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकलेले आहे. चिकन मिक्स करून एकजीव करते. सगळ्या चिकनला मसाला लागेपर्यंत मी चिकन हलवत आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मीठ, आधी मीठ आपण टाकलेले आहे त्यामुळे थोडेसे मीठ, अर्धा चमचा मीठ,
टाकून मिक्स करत आहे. मिक्स झाल्यानंतर थोडेसे मी 1 चमचा भाजलेले बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकत आहे. एकजीव करून घेत आहे त्याचा. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे आपण शिजवून घेतलेले चिकनचे सूप मी त्याच्यामध्ये टाकत आहे. 4 चमचे टाकत आहे. 4 चमचे टाकल्यानंतर थोडेसे हलवून घेतले चिकन आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून झाकण मंद आचेवर थोडेसे 1 वाफ काढून आपले मसाला चिकन तयार आहे. मसाला चिकन तयार आहे. आवडल्यास लाईक करा.